जास्त प्रमाणामध्ये वाढतं अशा पानांमध्ये किंवा अशा फुलांमध्ये. आता जिबरेलिन एक संप्रेरक आहे जे कमी प्रमाणात लागतं पण त्याचा इफेक्ट फार मोठा असतो. मग हे जिबरेलिनचं प्रमाण अचानक का वाढतं? कारण त्याच्यामध्ये जिबरेलिया फ्युजिकोर आहे किंवा फ्युजेरियम मोनिलिफॉर्मी नावाची एक बुरशी असते. ही जी बुरशी आहे ती झाडांमधलं जिबरेलिनचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढते, त्यामुळे तुम्हाला तिथे ते गुच्छ झालेलं दिसतं. मग फुलं एका मोहरामध्ये साधारण 3 ते 6,000 फुलं असतात, पण ह्याच्यामध्ये त्याच्यापेक्षा प्रमाण जास्त असतं. ते थोडेसे चौकोनी किंवा एक सॉलिड प्रकारचे फुलं असतात जिथं फुलधारणा कधी कधी मिक्स पण असतं, म्हणजे पान पण दिसतं तुम्हाला. आता इथं तुम्ही बघू शकता पान आणि फुल दोन्ही एकत्र आलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट कारणीभूत आहे त्याला थंडी. जर हिवाळ्यामध्ये फुलोऱ्याच्या कालावधीचं तापमान तुमचं 8 डिग्रीच्या खाली जात असेल तर ह्याचंही प्रमाण वाढतं. उत्तर भारतामध्ये याचं प्रमाण आणखीन जास्त. दुसरी गोष्ट, जर तुमची वेळेवर छाटणी नसाल, व्यवस्थापन नसाल, जसं त्या काकांनी मग अशी काड्या वाळतात म्हणून सांगितलं मोसंबीमध्ये, त्याच्यामध्ये हा एक प्रमाण आहे. आणि जिथं गर्दी आहे, जिथं प्रकाश आणि हवा व्यवस्थित खेळत नाही, तिथं पण त्याचं प्रमाण जास्त आहे. आणि ह्याचा उपाय काय आहे? जेव्हा तुम्ही शासनमान्य नर्सरीतून रोपं घेत नाहीत तिथं हमखास तर पर्णगुच्छ सापडतो जेव्हा बाहेरून रोपं घेतात. आता कृषी विद्यापीठामध्ये काय होतं की जिथं हे रोप दिसतं ते लगेच काढलं जातं. जर तुम्हाला 1 वर्षाच्या आत किंवा 1.5-2 वर्षापर्यंत जरी रोप सापडलं जिथं पानं फार चिटकून आणि जवळ आलेली आहेत, अशी रोपं तुम्ही काढून टाका, दुसरं रोप तिथं लावा. जेव्हा तुम्हाला बागेमध्ये सापडतो हे पर्णगुच्छ झालेले तुम्हाला पूर्णपणे छाटून घ्यायचे व्यवस्थित आणि लांब नेऊन जाळून टाकायचे, पुरून नाही टाकायचे. जर तुम्ही पुरून टाकताल तर फ्युजेरियमची बुरशी जमिनीमध्ये 20-20, 30-30 वर्ष त्याचे स्पोर्स राहतात आणि परत हा रोग परत उद्भवू शकतो. त्यामुळे तुम्हाला हे जाळून टाकणं, वाळवायचं आणि लांब बागेपासून घेऊन जाळून टाकणं हे गरजेचं आहे. जर फांदी मोठी छाटली असेल तर तिथं परत बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइडचा औषध पेस्ट करून आपल्याला तिथं नक्कीच लावायचं आहे. आणि बऱ्याचशा वेळा छाटणी करताना शेतकऱ्यांनी सॅनिटायझेशन, म्हणजे जसं आपण कोविडच्या काळामध्ये लगेच हात सॅनिटाईज करत होतो इथेनॉलने, तसं ज्या आपल्या कात्र्या आहेत छाटणीच्या किंवा सेकेचर ज्या असतील त्याची पण आपल्याला सॅनिटाईज करून हे करायचं आहे, जेणेकरून एका झाडावरून दुसऱ्या झाडावर, या डाळिंबाचे शेतकरी करतात बरं का, म्हणजे सांगोला, सोलापूर किंवा बारामती, इंदापूर भागातलेही तेल रोग पसरू नये, कारण तोही एक जीवाणूजन्य रोग आहे. त्यामुळे प्रत्येक झाड छाटणी झालं की ते औषधामध्ये बुडवतात आणि पुढे ते छाटणीसाठी तीच कात्री वापरतात. तर ते एक गरजेचं आहे ह्याच्यामध्ये. आता पुढचा प्रश्न तुमचा, आंबा काढणीसाठी तयार झाला हे कसं? त्याचं कारण काय? म्हणजे काय झालंय सर, आता जास्त वरून टेम्परेचर आणि खालून पाणी दिल्यामुळे रोप शॉकने मरत आहेत. म्हणजे लावून झालेत पण आता बऱ्यापैकी सगळ्या रोपांचा तोच प्रॉब्लेम आहे, वरून वाळत जाते हिटने आणि खालून पाणी पण देणे चाललंय. आमचा पण तेच बराच प्रॉब्लेम झाला. लागवड कधी केली ती? लागवड ह्याच वर्षीची आहे. पावसाळ्यातली का? लागवड कधी केली? म्हणजे ऍक्च्युअल लागवड कोणत्या महिन्यात केलेली आहे? शेवटला समजा जुलैच्या नंतर आपले जुलैमध्ये केली ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये परत हिट बसते बरं का. म्हणजे आम्ही तर असं म्हणतो की आता योग्य कालावधी हा आहे तुमचा जून जुलै लागवडीचा जो कालावधी आहे, जून जुलैमध्ये लागवड जून जुलै म्हणजे जसं पावसाळ्याचं थंड वातावरण, ढगाळ हवामान मिळतं तसं ते झाड लवकर पिकअप घेतं. ऑक्टोबरमध्ये लागवडीचं हे काय ऑक्टोबर हिट असते आपल्याकडं, परत हिवाळ्यामध्ये वाढ त्याची थोडीशी थांबते. पाणी द्यायचं कालावधी सकाळी सकाळी पाहिजे का, म्हणजे 4-5च्या नंतर असं हिटमुळे तर मग संध्याकाळी पाणी जमत असेल, लाईट असेल तुमच्या शेतामध्ये 4-5च्या सकाळी एकदम सकाळी लवकर, नाहीतर मग संध्याकाळी. आणि मल्चिंग हे गरजेचं आहे. म्हणजे हिट शॉक जर बसून असं वाटत असेल तर मल्चिंग झाडाच्या राजीभाऊ ऐकून घ्या. आळ्यामध्ये आच्छादन आपण आणि गवताचं वगैरे पण करू शकतो. गवत तुमच्याकडे जो काही काडी कचरा आहे त्या हिशोबाने पाचड असेल किंवा पिकाचं राहिलेलं तूस असेल किंवा हिरवळीचे जे पीक आहे ते लावलं समजा, हिरवळीचे खतं तर आम्ही सांगतो उन्हाळ्यामध्ये तुम्ही लावाच लावा, कारण त्याचा एक डबल फायदा. जर तुमची नवीन बाग असेल, आता 1 वर्षाची आहे ना, उन्हाळ्यामध्ये तुम्ही प्रत्येकाने ते धनच्या लावलंच पाहिजे. त्याचा एक म्हणजे दुहेरी फायदा काय आहे, उन्हापासून संरक्षण होतं, दुसरी गोष्ट तुम्हाला बहुमूल्य नायट्रोजन, म्हणजे धनच्या किंवा
अजून ताग असेल, ताग आहे. ही पिकं काय करतात, साधारण एकरी 60 ते 70 किलो नायट्रोजन तुम्हाला फुकटमध्ये जमिनीमध्ये टाकून देतात. मग तुम्ही विचार करा किती युरियाची पोतं तुम्ही टाकताय. म्हणजे हे अतिशय म्हणजे आता संतुलित खत वापरावरती मोहीम चालू आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याला ते सांगतोय. त्याच्याविषयी आपण नंतर बोलू. पण तागाची लागवड करणं गरजेचं आहे. आणि बऱ्याचशा वेळा शेतकरी काय करतो, कुंपणाला किंवा कडेला जो विंड ब्रेक्स जो प्रकार असतो ना, पश्चिमेला एक आणि बागेच्या उत्तरेला, तिथं आपल्याला शेवरी, शेवगा किंवा सुरू किंवा ग्लिरिसिडिया किंवा गिरीपुष्प म्हणतात, अशी ही झाडं आहेत, तुम्हाला ती लावायची आहेत पश्चिमेला आणि उत्तरेला. ह्याचा एक दुहेरी फायदा आहे, कारण आंबाफळ आपलं कधी येतं मे महिन्यामध्ये, तेव्हा हमखास एक अवकाळी पडतं. ते वारं घुसतं आणि सगळा खेळ आपला तिथं हे होतं. त्यामुळं विंड ब्रेक किंवा शेल्टर बेट ही जी म्हणजे संकल्पना- पश्चिम आणि उत्तरेकडूनच वारं येतं असं म्हणायचं. म्हणजे त्या नाही, दिशेला लावायचं त्या म्हणजे. जागा योग्य आहेत लावण्यासाठी, कारण सूर्यप्रकाश बऱ्यापैकी आपल्याला दक्षिणेकडून मिळत असतो, त्यामुळे ती जागा उघडी हा, पाहिजे. सूर्यप्रकाश मिळावा. हा, ती जागा कधी कधी वारा पूर्वेकडून आला तर ते हे हा, म्हणजे वारा कुठूनही जरी घुसला ना, तो मोकळेपणाने जात नाही बाहेर. हा, म्हणजे एकाकडून रेजिस्ट जरी झाला, थांबल्या समजा पूर्वेकडून आला आणि पश्चिमेकडे तुमचं ते हे लागलंय, तर त्याला बाहेर जायला वाव मिळत नाही, त्यामुळे तो कमी घुसतो वारा. पण म्हणजे थोडक्यात दार उघड ठेवायचं आणि खिडक्या बंद ठेवायच्या, तसा प्रकार. जर तुम्ही दार आणि खिडक्या दोन्ही उघड ठेवला तर हवा खेळती राहते. त्यामुळे एक जागा बंद करायची आहे. आणि पश्चिमेला मी यासाठी सांगतो की जो मावळतीचा सूर्य असतो 4-5 नंतर, त्याचा फळावरती पण नुकसान, म्हणजे डायरेक्ट किरण होऊन सनबर्न जे होतं फळांवरती, त्याचंही प्रमाण कमी होतं. मग साधारण झाडाची जेवढी उंची असेल त्याचा एक 8 ते 10 पटापर्यंत त्याचं प्रभाव क्षेत्र असतं त्या विंड ब्रेकचं. त्या भागामध्ये विंड ब्रेक. आंबा लागवड झाल्या पहिली छाटणी किती दिवसाला करते? पहिली छाटणी म्हणजे सुरुवातीला तर आम्ही असं सांगतो की उलट्या छत्रीसारखं झाड तुमचं दिसलं पाहिजे. म्हणजे